भारतातला बँकिंग सेक्टर खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे। मागच्या 20 वर्षातला भारतीय बँकिंग सिस्टीमसाठी हा सर्वात कठीण फेज आहे। कर्ज आणि डिपॉझिट या दोन्हीची वाढ योग्य पद्धतीने झाली तरच बँका व्यवसाय वाढवू शकतात। मात्र मागच्या काही वर्षात विशेषतः कोविड नंतर कर्जाच्या मागणीत खूप मोठी वाढ झाली आहे, पण त्या प्रमाणात डिपॉझिट वाढत नाहीयेत। त्यामुळे बँकांच्या क्रेडिट टू डिपॉझिट रेशोवर नकारात्मक परिणाम झालाय। भारतातल्या बँकिंग सिस्टीमचा क्रेडिट टू डिपॉझिट रेशो आता 20 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचलाय। पण क्रेडिट टू डिपॉझिट रेशो म्हणजे नक्की काय, हा रेशो का महत्त्वाचा असतो, त्याचा बँकांच्या प्रॉफिटेबिलिटीवर कसा परिणाम होतो आणि या अडचणीच्या काळात कोणत्या बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी आहे ते आता जाणून घेऊया। CD म्हणजे क्रेडिट टू डिपॉझिट रेशो। बँकांकडे असणाऱ्या डिपॉझिटच्या तुलनेत त्यांनी किती कर्ज दिलंय ते आपल्याला CD रेशोतून कळतं। समजा बँकांकडे 100 रुपयाचे डिपॉझिट असतील आणि त्यांनी 70 रुपयाचं कर्ज दिला असेल तर CD रेशो झाला 70%। हा रेशो कधी 100च्या वर जाऊ शकत नाही। ऐतिहासिक आकडेवारीनुसार CD रेशो 70च्या जवळपास असतो। मात्र हा रेशो आता 80%च्या वर गेला। याआधी हे 2005 मध्ये झालं होतं। रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार CD रेशोमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षात 0.38%ची वाढ झाली। हा रेशो आता 80%च्या वर पोहोचलाय। मात्र केरेजने दिलेल्या माहितीनुसार यामागे HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेचं मर्जर हे मुख्य कारण आहे। हे मर्जर नसतं झालं तर CD रेशो सध्या 78.1%वर असतात, पण 78.1 हा आकडा देखील जास्तच आहे। म्हणजे CD रेशो वाढण्यामागे केवळ HDFCचं मर्जर हे एकमेव कारण नाहीये। मागच्या 4 वर्षात कोविड नंतर अर्थव्यवस्थेचं गणित पूर्णपणे बदललंय। कोविड नंतर के शेप रिकव्हरी आली। याचा अर्थ काही लोकांना कोविडचा फायदा झाला तर काही लोकांना त्याचा जब्बर फटका बसला। ज्या लोकांचं कोविडमुळे नुकसान झालं त्यांनी कर्ज घेऊन वेळ मारून नेली आणि म्हणूनच CD रेशोमध्ये खूप मोठी वाढ झाली। क्रेडिट टू डिपॉझिट रेशो वाढण्यामागे कर्जाचं प्रमाण वाढणं हे एक कारण आहे। मात्र यासाठी दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर जबाबदार आहे, तो म्हणजे डिपॉझिटची वाढ। कोविड नंतर लोकांच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत देखील खूप मोठा बदल झालाय। कोविडच्या दरम्यान रेपो रेट 4%वर पोहोचला होता, त्यामुळे FD वर 5 ते 6% व्याज मिळत होतं। दुसऱ्या बाजूला मागच्या 10-20 वर्षात लोकांच्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झाली। मात्र टॅक्स स्लॅबमध्ये सरकारने कोणतेच बदल केले नाहीयेत। त्यामुळे अनेक करदात्यांना त्यांच्या नोकरी व्यवसायातून आता 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं। त्यामुळे FD किंवा इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर थेट 30%नुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो। आता विचार करा की FD वर व्याज मिळत होतं 5%, त्यावर 30% इन्कम टॅक्स, म्हणजे हातात जेमतेम 3-3.5% शिल्लक राहत होते। एवढा कमी रिटर्न मिळत असल्यामुळे लोकांनी गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधायला सुरुवात केली। कोविडच्या दरम्यान शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पडझड झाली होती, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा करून घेतला। म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळतोय म्हणल्यावर गुंतवणूकदारांनी FD मध्ये गुंतवणूक न करता त्यातला काही पैसा म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केटमध्ये वळवला। यामुळे बँक डिपॉझिट्समध्ये अपेक्षित वाढ झाली नाही। मात्र पुढच्या 3 वर्षात CD रेशो कमी होईल असा आमचा अंदाज आहे। आता कर्जाचे व्याजदर बऱ्यापैकी वाढलेत, त्यामुळे लोक जास्त कर्ज घेणार नाहीत। उलट अनेक कर्जदार कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करतील। दुसऱ्या बाजूला शेअर मार्केट आता बऱ्यापैकी ओव्हरव्हॅल्यूड झालंय, त्यामुळे मागच्या 4 वर्षासारखं रिटर्न आता मिळणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे इक्विटीची क्रेज कमी होईल आणि इक्विटीचा काही पैसा पुन्हा FD सारख्या सुरक्षित ॲसेट्समध्ये जाईल।